नमस्कार. जय श्री लक्ष्मीनारायण. चांगले दिवस आपल्याला जर येणार असले ना, तर काही निसर्ग आपल्याला आहे ना, काहीतरी संकेत देत असतात बघा. आता ते संकेत माझ्या माहितीप्रमाणे कोणते कोणते आहेत बघा. असं दारामध्ये आपलं तुळस असते ना, ती तुळस एकदम अशी हिरवीगार दिसते. बहर येतो तुळशीला. आणि आपल्या आसपासचे जे झाडं वगैरे निसर्ग जो असतो ना, असं सुकलेले वगैरे कुठं झाडं वगैरे आपल्याला नेहमी कधी दिसत असतील आणि अचानक मग ते हिरवेगार दिसणे, हं? ते पण संकेत आहेत. आणि पोपट बघा, पोपट असं चिवचिव करत संध्याकाळच्या आपल्या घरावरनं जातात, ते पण एक शुभ संकेत आहे. आणि परत भोवरा म्हणजे भुंगा. भुंगा आपण म्हणतो ना, काळा असतो बघा मोठा. आता कित्येक जण असं म्हणतात की भुंगा चांगला नसतो, तो असं चांगला नसतो तो. पण माझ्या माहितीनुसार तर आहे ना, भुंगा हा खरंचच चांगला आहे. भुंगा दिसणं इतकं शुभ असतं ना. आणि गुरुवारचा दिसणं तर एकदम शुभ. मला तर नेहमी गुरुवारचा भुंगा हा दिसतो आणि मी भुंग्याला नारायण मानते. काय, मी म्हणलं ना, नारायण मला तुमचं दर्शन द्या, की मला समोर तो भुंगा दिसत असतो. त्यामुळं ते काळा असा भुंगा असतो ना, तो फुलपाखरू आपल्यासमोर असे रंगीबिरंगी असे येत जात असतात, ते दिसणं. झाडावर खारुताई दिसणं. असे सकाळी गॅलरीमध्ये येऊन आपलं चिमण्यांनी चिवचिव करणं. हं? अं, असं वेगवेगळे सुंदर सुंदर पक्षी आपल्याला समोर झाडावर दिसणं, चिवचिव करणं, घुबडाचा आवाज येणं, मोराचा आवाज येणं, शंखाचा आवाज येणं, सकाळी आपण झोपेतनं उठल्या उठल्या घंटीचा आवाज येणं, हे सगळे संकेत आहेत. हां. आणि आपण काय काय वेळेस झोपेतनं उठल्या उठल्या काय होतं, बाहेर आलं की कोणीतरी आपल्याला झाडू मारताना दिसतं. हे सुद्धा खूप शुभ संकेत आहे. आणि कचऱ्याची गाडी वगैरे जाणं समोरून दारातनं, किंवा कोण कचरा घेऊन चाललेला आहे, म्हणजे थोडक्यात ते आपल्या जीवनातलं सगळं कचरा जाणार आहेत. वाईट सगळं आपल्या जीवनामधलं बाहेर जाणार आहे आणि चांगलं येणार आहे. असे शुभ संकेत आहेत. तर असे संकेत जर तुम्हाला मिळायला लागले तर तुम्ही स्वतःला भाग्यवंत माना आणि टेन्शन कमी घ्या. कारण का, तुमचं आता इथनं पुढं चांगलं चांगलं होत जाणार आहे.